हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ठीक आहे, बघा आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरेन्सचं क्लासिफिकेशन, राईट. मग आपण त्यामध्ये बघितलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स दोन पार्टमध्ये क्लासिफाय केला गेलेला आहे. त्यातला पहिला आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन आणि दुसरा आहे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. मोनो म्हणजे काय? सिंगल. सिंगल म्हणजे एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आपण एका हॅलोजननं, त्याला म्हणतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. आणि पॉली हॅलोजन, पॉली मीन्स मेनी, मेनी मीन्स मोर दॅन वन, म्हणजे असा हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस करणार. कशानं? एकापेक्षा जास्त हॅलोजननं, त्याला म्हणायचं पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. आणि मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असं पण सांगितलं होतं की मोनोचा स्टडी करायचा आहे, पॉलीचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा नाही. म्हणून आपण आता आज आपला जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहेत मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. राईट. मग आता परत एकदा, आता आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्व जो स्टडी करायचा आहे तो ना की डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा करायचा आहे, ना की ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा करायचा आहे, ना की टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा करायचा आहे. आपल्याला स्टडी करायचा कशाचा आहे? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. मोनो हॅलोजन. मग परत एकदा डेफिनेशन बोला, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही स्वतः डेफिनेशन बोला. काय आहे डेफिनेशन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनची? बोला काय आहे? बोला, तुम्ही बोला. यस यस बोला, चला लवकर. काय आहे? व्हेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय, कशाने? एका हॅलोजनने. वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय वन हॅलोजन ॲटम इज नोन ॲज द मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. आणि मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन लाच दुसरं नाव आहे अल्किल हलाइड. काय? अल्किल हलाइड. काय? अल्किल हलाइड. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं दुसरं नाव काय आहे? अल्किल हलाइड. मग आता एवढं पूर्ण वाचत बसायचं नाही मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन, नाही. अल्किल हलाइड म्हणजेच काय? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. मग आता इथून पुढे आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय? अल्किल हलाइड. मग आता जर तुम्हाला क्वेश्चन केला की व्हॉट इज द अल्किल हलाइड, अल्किल हलाइड कशाला म्हणायचं, काय सांगणार? बोला डेफिनेशन. येस, व्हेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय वन हॅलोजन ॲटम इज नोन ॲज द अल्किल हलाइड. मग परत एकदा बघू, राईट. मग बघा, मी समजा घेतला अल्केन म्हणजे काय? RH. अल्केन म्हणजे काय? RH. त्यानंतर हॅलोजन, हॅलोजनचं रिप्रेझेंटेशन काय असतं? X2, राईट. मग काय येईल सांगा मला? अल्केन मध्ये X2 टाकला म्हणजे हॅलोजनेशन केलं तर काय मिळेल मला? RH प्लस HX. आणि हा RX म्हणजे काय आहे? अल्किल हलाइड. काय आहे तो? अल्किल हलाइड, राईट. आपण मला सांगा, इथं आपण किती हायड्रोजन रिप्लेस केले रे? एकच केला. किती हॅलोजनने केला? एकच हॅलोजन. बघा, राईट. म्हणजे एक हायड्रोजनच्या जागेवर एक हॅलोजन दिला, त्याला म्हणायचं अल्किल हलाइड आणि त्यालाच म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, राईट. मग अल्किल हलाइडचं बघा, अल्किल हलाइड बद्दल आपल्याला बघायचं आहे. अल्किल हलाइड, राईट. मग अल्किल हलाइडचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे? रिप्रेझेंटेशन, राईट. रिप्रेझेंटेशन काय आहे त्याचं? रिप्रेझेंटेशन RX. RX. बोला, तुम्ही पण बोला. RX. RX. RX, राईट. अल्किल हलाइडचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे? RX. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. मग त्यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, राईट. त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. तो तर एकदम सिंपल आहे. हा बघा, ज्याला अल्केन कळलेला आहे, अल्केनचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे? सॉरी, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे अल्केनचं? बोला, CnH2n+2. CnH2n+2 म्हणजे जेवढे कार्बन आहे
त्या कार्बनच्या हायड्रोजन किती आहे, दुपटीपेक्षा 2 ने जास्त. पण कुठं, अल्केनमध्ये. जेवढे कार्बन हायड्रोजन त्याच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त, तो काय आहे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अल्केन. राईट. मग इथं नेमकं झालं काय, अल्किल हलाइड मध्ये होतं काय किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं काय, तिथं होतं असं की अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम आपण कमी करतो, काढून घेतो आणि त्याच्या जागेवरती काय देतो, हॅलोजन देतो. राईट. मग मला सांगा, कार्बन रिप्लेस करतो का आपण, नाही. आपण काय रिप्लेस करतो, हायड्रोजन. पण अल्किल हलाइड मध्ये क्लिअर आहे किती हायड्रोजन रिप्लेस करणार, एकच. किती, एकच हायड्रोजन रिप्लेस केला. राईट. मग इथं हायड्रोजन काय, 2n+2. म्हणजे इथं मी काय करणार, इथं एक हायड्रोजन ॲटम कमी केला आणि त्या एका हायड्रोजनच्या जागेवरती काय दिला, एक हॅलोजन. म्हणून अल्किल हलाइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला बाळांनो, CnH2n+1x. CnH2n+1x. म्हणून जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्किल हलाइड इज CnH2n+1x. राईट. कळलं इथपर्यंत. त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन आहे RX आणि त्यानंतर त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+1x. लक्षात ठेवा, X काय आहे, हॅलोजन आहे. कळालं. अल्किल हलाइड काय आहे, ज्या वेळेस एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करतो कुठला, अल्केन मधला, कशाने, एका हॅलोजनने, त्याला म्हणायचं अल्किल हलाइड. राईट. त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, RX आणि त्यानंतर त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CnH2n+1x. आता आपण एक्झाम्पल बघू अल्किल हलाइडचे. राईट. बघा, मी पहिलं एक्झाम्पल घेतो, मिथेन. काय घेतो मी, मिथेन. एक कार्बनचा अल्केन कोण असतो, मिथेन. त्या मिथेन मध्ये मी करतो प्रोसेस क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे काय रे, हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीन देणं, त्याला काय म्हणतो आपण, क्लोरिनेशन. राईट. मग मला सांगा, इथं CH4 आहे. कार्बनला किती हायड्रोजन जोडलेले आहे, 4 हायड्रोजन जोडलेले. त्या 4 पैकी एक हायड्रोजन काय करायचा, रिप्लेस करायचा. लक्ष द्या बघा, हा कार्बन आहे. कार्बनला किती बॉन्ड असतात, 4 असतात. ते कसे असतात ते आपण 11च्या सुरुवातीला बेसिक मध्ये शिकलेलो आहोत. राईट. किती बॉन्ड आहे कार्बनला, 4 बॉन्ड आहे. म्हणून त्याला किती हायड्रोजन जोडलेले आहे, 4 हायड्रोजन. होतं काय, क्लोरिनेशन मध्ये. राईट. क्लोरिनेशन मध्ये Cl2 हा एक हायड्रोजन ॲटम काय होतो, ह्या एका क्लोरीन सोबत बॉन्ड बनवतो आणि हे दोघं बॉन्डिंग करून बाय प्रोडक्ट बनतं HCl. आणि इथं काय शिल्लक राहिलं, मग C, त्यानंतर इथं H, त्यानंतर इथं H, त्यानंतर इथं H आणि ह्या हायड्रोजनच्या जागेवर हा Cl जातो. म्हणजे इथं काय बनलं, CH किती हायड्रोजन, 1 2 3 CH3Cl. राईट. आणि हा कोण झाला, मिथिल क्लोराईड. कळालं. मग क्लोरिनेशन मध्ये होतं काय, हायड्रोजनच्या जागेवरती क्लोरीन येतो. मग इथं काय बनणार आहे, CH3Cl. राईट. याचं नाव काय आहे रे, मिथिल, काय आहे, मिथिल क्लोराईड. राईट. एकदम सिंपल आहे नॉमेनक्लेचर. पण नॉमेनक्लेचरचं टेन्शन घेऊ नका, कारण यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक नॉमेनक्लेचरच आहे. कळालं इथपर्यंत. आणि दुसरं एक्झाम्पल आहे बघा, CH3. 2 कार्बनचं अल्केन कोण असतो, बोला तुम्ही. 2 कार्बनचा अल्केन कोण असतो, 2 कार्बनचा अल्केन असतो इथेन. राईट. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण जर ब्रोमिनेशन केलं, मग आता मला तुम्ही सांगा बरं, ब्रोमिनेशन म्हणजे काय, ब्रोमिनेशन कशाला म्हणायचं, बोला तुम्ही, बोला. यस, हा बोल, तू बोल, हा बोल. काय आहे ब्रोमिनेशन, हा थांबू नको, बोल. काय ब्रोमिनेशन, ब्रोमिनेशन म्हणजे हायड्रोजनच्या जागेवर ब्रोमीन देणं, हायड्रोजनच्या जागेवरती ब्रोमीन देणं, त्याला म्हणायचं ब्रोमिनेशन. बघा, इथं 6 हायड्रोजन आहे. या कार्बनचा एक हायड्रोजन जर कमी केला तर काय मिळेल मला, CH3CH2. इथेनचं काय होईल, इथिल होईल. कारण एक हायड्रोजन आयटम जर रिमूव्ह केला तर अल्केनचं अल्किल होतं आणि इथं काय येईल, Br येईल. म्हणजे इथिल ब्रोमाइड. काय मिळेल मला, इथिल ब्रोमाइड. कळालं इथपर्यंत.
ठीक आहे, मग आपण आतापर्यंत अल्किल हलाइड सुरू केला. अल्किल हलाइडची डेफिनेशन बघितली, अल्किल हलाइडचं रिप्रेझेंटेशन बघितलं, त्यानंतर अल्किल हलाइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, त्यानंतर अल्किल हलाइडचे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, इथपर्यंत कळालं तुम्हाला. मग आपला नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड. मग आता आपल्याला अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन करायचंय. राईट, मग अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती करायचं ते समजून घेऊ. परत एकदा बघा, मी हा मिथेन घेतो. मिथेनमध्ये एक कार्बन आहे आणि त्या कार्बनला किती बॉन्ड असतात? 4 असतात. तुम्हाला आत्ता विचारलं, झोपेतून उठून जरी विचारलं, कार्बनला किती बॉन्ड आहे, किती सांगशाल? बोला लवकर, किती सांगशाल? 4 बॉन्ड आहे. यस सर, बरोबर आहे, राईट. मग त्यानंतर बघा होतं काय, अल्किल हलाइडमध्ये होतं काय, अल्किल हलाइड बद्दल बघतोय आपण. अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करायचंय? होतं काय, इथला एक हायड्रोजन रिप्लेस होतो. इथला एक हायड्रोजन काय होतो? रिप्लेस होतो. कशाने रिप्लेस होतो रे? हॅलोजनने. राईट, इथला एक हायड्रोजन काय होतो? रिप्लेस होतो. कशाने? एका हॅलोजनने. राईट, मग हा हॅलोजन डायरेक्टली कुणाला जोडलेला आहे रे? हा हॅलोजन कुणाला जोडणार आहे? राईट, बोला. मग इथं हायड्रोजन तसाच, इथला हायड्रोजन तसाच, इथला हायड्रोजन पण तसाच. मग हा हॅलोजन जो जोडला तो कुणाला जोडला? कार्बनला जोडला. मग ह्या कार्बनला जोडला, नेमकं कुठल्या टाईपच्या कार्बनला जोडला? कुठल्या टाईपच्या कार्बनला? अरे अच्छा, कुठल्या टाईपच्या कार्बनला? कार्बनचे पण टाईप असतात. हो राईट, आपण कार्बनचे टाईप बघितलेले. चाललंय काय, कार्बन कार्बन असतो, त्याचे टाईप कुठं? अरे आपण बघितलेले नाहीये का 11th मध्ये? राईट, कार्बनचे पण टाईप असतात. किती टाईपचे कार्बन असतात? 4 टाईपचे कार्बन असतात. त्यातला पहिला असतो प्रायमरी कार्बन ॲटम, दॅट इज 1 डिग्री. मग कुठल्या कार्बनला प्रायमरी म्हणायचं? कुठल्या कार्बनला प्रायमरी म्हणायचं? अशा कार्बनला प्रायमरी म्हणायचं जो कार्बन ॲटम एका कार्बन ॲटमला जोडलेला आहे किंवा कुठल्याच कार्बन ॲटमला जोडला नाही. एक तर एका कार्बनला जोडला पाहिजे किंवा कुठंच जोडला नाही पाहिजे, त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. राईट, त्यानंतर बघा त्याला म्हणायचं 1 डिग्री कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू द ओनली 1 कार्बन ॲटम और नो अदर कार्बन ॲटम इज नोन ॲज द प्रायमरी कार्बन ॲटम. मग लक्ष द्या, प्रायमरी कार्बन ॲटम हा बघा मिथेन आहे. हा कुणाला जोडला? कुणालाच नाही जोडला. म्हणजे हा काय झाला? प्रायमरी कार्बन ॲटम, दॅट इज 1 डिग्री कार्बन ॲटम. राईट, त्यानंतर बघा हा इथेन आहे, CH3. मला सांगा हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला गेलेला आहे रे? एका कार्बनला. म्हणून हा कार्बन ॲटम झाला प्रायमरी कार्बन ॲटम. आणि हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एकाच कार्बनला. म्हणून हा पण काय झाला? प्रायमरी कार्बन ॲटम. मग बोला तुम्ही, प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय? असा कार्बन ॲटम जो एकाच कार्बन ॲटमला जोडला आहे, त्या कार्बन ॲटमला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. कळालं? त्यानंतर सेकंड आहे बघा, सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे काय? असा कार्बन ॲटम जो कार्बन ॲटम तो सोडून 2 दुसऱ्या कार्बनला जोडला. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू द 2 अदर कार्बन ॲटम, तो सोडून अजून दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला जोडला, तर त्या कार्बन ॲटमला म्हणायचं सेकंडरी कार्बन ॲटम. राईट, दॅट इज 2 डिग्री कार्बन ॲटम. मग कशा असतात सेकंडरी कार्बन ॲटम आपण पाहू. राईट, CH3, CH2, CH3. मला सांगा हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एका कार्बनला. म्हणून हा कार्बन ॲटम कसा झाला? प्रायमरी कार्बन ॲटम. राईट, व्यवस्थित लक्ष द्या, समजतंय ना? इकडे लक्ष द्या, कारण यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सांगायचं आहे. आणि ग्रुपला मेसेज टाकत चला. मागचे पण काही क्वेश्चन आहे ज्याचं तुम्ही अजून पण आन्सर टाकलेलं नाही. राईट, त्याच्यानंतर बघा हा कार्बन ॲटम ह्या कार्बन ॲटमला जोडला आणि ह्या कार्बन ॲटमला जोडला, म्हणून हा कार्बन ॲटम तो सोडून दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला जोडला. म्हणजे तो कार्बन ॲटम, हा कार्बन ॲटम कसा झाला?
सेकंडरी कार्बन ॲटम, दॅट इज 2 डिग्री कार्बन ॲटम. आणि हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एकच कार्बन ॲटमला, म्हणून त्याला म्हणायचं 1 डिग्री कार्बन ॲटम. राईट, त्याला काय म्हणायचं? 1 डिग्री कार्बन ॲटम. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटम कशाला म्हणायचं रे? 3 डिग्री कार्बन ॲटम. बोला, तुम्ही बोला आता, कशाला म्हणायचं? असा कार्बन ॲटम जो तो सोडून दुसऱ्या 3 कार्बन ॲटमला जोडला असेल त्या कार्बन ॲटमला म्हणायचं टर्शरी कार्बन ॲटम. मग डेफिनेशन काय झाली? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू द 3 अदर कार्बन ॲटम इज नोन ॲज द टर्शरी कार्बन ॲटम, दॅट इज 3 डिग्री कार्बन ॲटम. बघा, CH2, CH2, त्यानंतर CH3, त्यानंतर CH3, त्यानंतर इथं CH, त्यानंतर इथं CH2, इथं CH3. आता मला सांगा, हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 2 कार्बनला, म्हणून हा कार्बन ॲटम झाला 2 डिग्री, दॅट इज सेकंडरी कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम तो सोडून हा एक कार्बन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, म्हणजे किती कार्बन ॲटमला जोडला गेला? 3 कार्बन ॲटमला, म्हणून त्याला म्हणायचं 3 डिग्री कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एकाच कार्बनला, म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. त्यानंतर हा कार्बन ॲटम 2 दुसऱ्या कार्बन ॲटमला जोडला, म्हणून त्याला काय म्हणायचं? बोला, काय म्हणायचं? अरे बोल बेटा, काय म्हणायचं? 2 डिग्री कार्बन ॲटम. आणि त्यानंतर हा कार्बन ॲटम एकाच कार्बनला जोडला, म्हणून त्या कार्बन ॲटमला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. त्यानंतर मित्रांनो लास्ट आहे क्वाटर्नरी कार्बन ॲटम. क्वाटर्नरी कार्बन ॲटम कशाला म्हणायचं बघा? राईट, हा सेकंडरी होऊन जाईल. त्यानंतर क्वाटर्नरी कार्बन ॲटम कशाला म्हणायचं बघा? CH3, CH3, CH3. असा कार्बन ॲटम जो कार्बन ॲटम तो सोडून अजून 4 कार्बन ॲटमला जोडला, त्या कार्बन ॲटमला म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन ॲटम. मग बघा इथं, बघा हा कार्बन ॲटम आता किती कार्बनला जोडला? 2 कार्बनला, म्हणून तो काय झाला? बोला तुम्ही, काय झाला? 2 डिग्री कार्बन ॲटम. त्यानंतर हा कार्बन ॲटम तो सोडून हा एक कार्बन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, हा एक कार्बन, किती कार्बन ॲटमला जोडला? 4 कार्बन ॲटमला, म्हणून ह्या कार्बन ॲटमला म्हणायचं क्वाटर्नरी कार्बन ॲटम. राईट, हे होते कार्बन ॲटमचे टाइप्स. पण आपल्याला टाइप्सचा स्टडी नाही करायचा, आपल्याला काय बघायचंय? क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड. पण कशाच्या बेसिसवर करायचंय? की हॅलोजन ॲटम नेमकं कुठल्या टाइपच्या कार्बन ॲटमला जोडला? हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द टाइप, विच टाइप ऑफ कार्बन ॲटम. त्यावरून अल्किल हलाइडचं क्लासिफिकेशन आपण 3 पार्टमध्ये करणार आहोत. त्यातलं पहिलं आहे प्रायमरी कार्बन ॲटम, सॉरी प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड दॅट इज 1 डिग्री. राईट, दॅट इज 1 डिग्री अल्किल हलाइड. मग आता बघा प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे काय? मग आता ह्यामध्ये तुम्हाला अल्किल हलाइड तर ओळखीचं आहे, कारण अल्किल हलाइड मध्ये आपण इथं बघितलं आहे व्हॉट इज द अल्किल हलाइड, त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन, त्यानंतर त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल. मग नेमकं प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे काय? अल्किल हलाइड तर तोच आहे, पण प्रायमरी म्हणजे काय? आणि प्रायमरी पण आपण आता बघितलं की असा कार्बन ॲटम जो कार्बन ॲटम तो सोडून एका कार्बन ॲटमला जोडला किंवा कुठल्याच कार्बन ॲटमला जोडला नाही, तर त्या अल्किल हलाइडला, सॉरी त्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. मग आता प्रायमरी अल्किल हलाइड हा अल्किल हलाइड नाहीये का? आहे ना, तो अल्किल हलाइडच आहे. फक्त कसा अल्किल हलाइड आहे बघा? द अल्किल हलाइड इन विच, त्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द प्रायमरी अल्किल हलाइड. कळालं आता? येस सर. आता तुम्ही काहीच सांगू नका, अल्किल हलाइड पण माहिती आहे आम्हाला, प्रायमरी पण कळालेलं आहे, आणि प्रायमरी अल्किल हलाइड तर अजिबात सांगू नका, आम्हाला कळालेलं आहे. काय कळालेलं आहे बोला मग? हा असा अल्किल हलाइड आहे, कसा? इन विच, त्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम काय होणार आहे? अशा कार्बन ॲटमला जोडणार आहे जो कसा आहे? प्रायमरी. त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. मग काय डेफिनेशन आहे प्रायमरी अल्किल हलाइडची? बोला, प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे काय? द अल्किल हलाइड इन विच
त्याच्यामध्ये इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम कुणाला जोडलेला पाहिजे? प्रायमरी कार्बनला. त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द प्रायमरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द प्रायमरी अल्किल हलाइड. काय म्हणायचं त्याला? प्रायमरी अल्किल हलाइड. त्याचं एक्झाम्पल डेफिनेशन लिहितो. द अल्किल हलाइड इन विच the alkyl halide in which the halogen atom, तुम्ही बोलायचं रे, बोला तुम्ही माझ्यासोबत, halogen atom is attached to primary carbon that is 1 degree carbon atom, is known as प्रायमरी अल्किल हलाइड. काय म्हणायचं त्याला? प्रायमरी अल्किल हलाइड. त्याचं एक्झाम्पल बघू. CH3 CH2 CH2 आणि X. मला सांगा हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला रे? एकाच कार्बनला, म्हणून त्या कार्बन ॲटमला म्हणायचं 1 डिग्री कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 2 कार्बन ॲटमला, त्याला म्हणायचं 2 डिग्री कार्बन ॲटम. आणि हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एकाच, त्यामुळे त्याला म्हणायचं 1 डिग्री कार्बन ॲटम. आणि हॅलोजन ॲटम कुणाला जोडला? अशा कार्बनला जो प्रायमरी आहे, म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. आणि याचं नाव काय आहे? एन प्रोपिल हलाइड. राईट. हलाइड म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ. Cl घेतो म्हणजे काय? एन प्रोपिल क्लोराइड. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल बघू. CH3, त्यानंतर इथं CH3, त्यानंतर इथं CH2 आणि इथं काय? जर मी इथं Br घेतला तर मला सांगा हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एका, म्हणून हा कार्बन ॲटम झाला प्रायमरी कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 1 2 3, म्हणून हा झाला टर्शरी कार्बन ॲटम. त्यानंतर हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एका, म्हणून हा झाला प्रायमरी कार्बन ॲटम. आणि हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? एकाच कार्बनला, म्हणून त्याला म्हणतात प्रायमरी कार्बन ॲटम. आणि हा Br कुणाला जोडला? प्रायमरी कार्बनला, म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड. आणि ह्याचं नाव आहे बघा, मी तुम्हाला 11वी मध्ये शिकवलं होतं किंवा तुम्ही शिकलेले असाल, जे मुलं नवीन असतील, तुम्ही 11वी मध्ये असं शिकलेलं आहे, अल्केनचे टाईप आहे एन, आयसो आणि न्यू. म्हणजे अल्केनचं नॉमेनक्लेचर किंवा त्याचं क्लासिफिकेशन असं केलेलं आहे. एन नॉर्मल म्हणजे जर स्ट्रेट चेन अल्केन असेल तर त्याला आपण एन म्हणतो. जर स्ट्रेट चेन अल्केनच्या सेकंड कार्बनवर जर एक मिथिलची ब्रांच असेल, स्ट्रेट चेन अल्केनच्या सेकंड कार्बनवर जर एक मिथिलची ब्रांच असेल तर त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? आयसो अल्केन. काय म्हणतात त्याला? आयसो अल्केन. आणि स्ट्रेट चेन अल्केनच्या सेकंड कार्बनवरती 2 ब्रांच असतील, स्ट्रेट चेन अल्केनच्या सेकंड कार्बनवरती जर मिथिलच्या 2 ब्रांच असेल तर त्याला म्हणतात न्यूओ अल्केन. काय म्हणतात त्याला? न्यूओ अल्केन. मग बघा 1 डिग्री 1 डिग्री 3 डिग्री, राईट. 1 डिग्री हा Br कुणाला जोडला? अशा कार्बनला जो कसा आहे? प्रायमरी, म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड. पण हा स्ट्रेट चेनच्या सेकंड कार्बनवर एक मिथिल आहे, म्हणून याचं नाव आहे आयसो 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्किल असतो ब्युटिल, आयसो ब्युटिल ब्रोमाइड. आयसो ब्युटिल ब्रोमाइड. काही जण त्याला आयसो ब्युटाइल म्हणतात, काही जण ब्युटिल म्हणतात. तुम्हाला जे वाचायचं ते वाचू शकतात. कळालं? प्रायमरी अल्किल हलाइड. येस. मग आता काय करा, बोर्डवरचं हे पूर्ण व्हिडिओला पॉज करा. त्यानंतर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, इट इज ऑल्सो नोन ॲज अल्किल हलाइड असं म्हणा. त्यानंतर हे राईट करा, त्यानंतर रिप्रेझेंटेशन राईट करा, त्यानंतर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला राईट करा, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल राईट करा, त्यानंतर टॉपिक टाका नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड, अंडरलाईन करा, व्हिडिओ पॉज करून करायचं, राईट. त्यानंतर फर्स्ट टाका प्रायमरी अल्किल हलाइड. मग प्रायमरी अल्किल हलाइड ची डेफिनेशन लिहा, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल राईट करून घ्या. ठीक आहे, कळालं? तर सेकंड आहे बघा, सेकंडरी अल्किल हलाइड.
सेकंडरी अल्किल हलाइड दॅट इज 2 डिग्री अल्किल हलाइड, राईट. मग आता कशाला म्हणायचं सेकंडरी अल्किल हलाइड? सर इथं पण अल्किल हलाइड आहे. अल्किल हलाइड म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि पुढे सेकंडरी पण आम्हाला माहिती आहे. तुम्ही काहीच सांगू नका सर आता. हा काय मग तुम्ही बोला आता, बोला काय सेकंडरी अल्किल हलाइड म्हणजे काय? असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हॅलोजन ॲटम हा अशा कार्बनला जोडतो, तो कसा असल सेकंडरी, त्याला म्हणायचं सेकंडरी अल्किल हलाइड. मग डेफिनेशन काय होणार? द अल्किल हलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द किंवा हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द सेकंडरी अल्किल हलाइड. त्याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल हलाइड. कळालं इथपर्यंत? मग डेफिनेशन काय आहे तुम्ही बोला. द अल्किल हलाइड इन विच, हा असा अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज attached to secondary carbon atom that is 2 degree carbon atom is known as secondary अल्किल हलाइड. त्याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल हलाइड. कळालं? सिंपल आहे बघा एकदम. अल्किल हलाइड तर माहिती आहे, हायड्रोजनच्या जागेवरती हॅलोजन जाणार आहे, एका हायड्रोजनच्या जागेवर एक हॅलोजन जाणार आहे, पण तो हॅलोजन कुणाला जोडणार आहे? सेकंडरी कार्बनला. म्हणजे हायड्रोजन कुठला जाणार आहे? सेकंडरी कार्बनवरचा हायड्रोजन. म्हणजे सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस होणार सेकंडरी हॅलोजन, राईट. सेकंडरी हॅलोजन नाही, हॅलोजन रिप्लेस होणार, त्याला म्हणायचं सेकंडरी अल्किल हलाइड. त्याचं एक्झाम्पल पाहू आपण. CH3, त्यानंतर इथं CH3, त्यानंतर इथं CH3, त्यानंतर इथं H आणि इथं X, राईट. तर डायरेक्ट मी Cl घेतो. हा कार्बन ॲटम प्रायमरी कार्बन ॲटम, हा कार्बन ॲटम कसा आहे? सेकंडरी कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम आहे प्रायमरी कार्बन ॲटम. हा क्लोरीन कुणाला जोडलेला आहे? सेकंडरी कार्बनला, म्हणून त्याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल हलाइड. आणि याचं नाव काय आहे रे? नाव काय आहे याचं? आयसोप्रोपिल क्लोराईड. काय नाव आहे त्याचं? आयसोप्रोपिल क्लोराईड. अजून एक तुम्ही घेऊ शकतात CH3, त्यानंतर इथं CH, इथं CH2, त्यानंतर इथं CH, इथं X आणि Cl घेऊ आणि त्यानंतर इथं CH3. याचं नाव काय आहे रे? याचं नाव काय आहे बोला? सेकंडरी ब्युटिल क्लोराईड, राईट. हा कार्बन आहे प्रायमरी कार्बन, हा आहे प्रायमरी. हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 2 कार्बनला. हा आहे सेकंडरी कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 2 कार्बनला. हा झाला सेकंडरी कार्बन. आणि हा कार्बन एकाच कार्बनला जोडला, हा झाला प्रायमरी कार्बन ॲटम. हा सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे त्याला जोडलेला हॅलोजन, म्हणून हा काय झाला? सेकंडरी अल्किल हलाइड. त्यानंतर लास्ट आहे बघा, लास्ट आहे टर्शरी अल्किल हलाइड. कशाला म्हणायचं टर्शरी अल्किल हलाइड? हा तर अल्किल हलाइडच आहे आणि हा टर्शरी पण तुम्हाला माहिती आहे. असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हायड्रोजन ॲटम कुठला जाणार? टर्शरी कार्बनचा, आणि त्याच्या जागेवरती कोण येणार? हॅलोजन. त्या अल्किल हलाइडला म्हणायचं टर्शरी अल्किल हलाइड. द अल्किल हलाइड इन विच halogen atom is attached to tertiary carbon atom that is 3 degree carbon atom is known as
इज नोन ॲज टर्शरी कार्बन ॲटम. काय म्हणायचं त्याला? टर्शरी कार्बन ॲटम. म्हणजे असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हॅलोजन ॲटम कुठल्या कार्बनला जोडला जाणार? टर्शरी कार्बनला. त्याला म्हणायचं टर्शरी अल्किल हलाइड. त्याचं एक्झाम्पल बघा. काय एक्झाम्पल? CH3 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 आणि इथं Br. बघा हा कार्बन ॲटम कसा आहे? प्रायमरी. हा कार्बन ॲटम कसा आहे? प्रायमरी. हा कार्बन ॲटम कसा आहे? प्रायमरी. आणि हा कार्बन ॲटम किती कार्बनला जोडला? 3 कार्बनला. म्हणजे हा कसा झाला? टर्शरी कार्बन ॲटम. आणि याचं नाव आहे बघा, काय आहे? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. काय आहे त्याचं नाव? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. पण टर्शरी अल्किल हलाइड म्हणजे काय? असा अल्किल हलाइड ज्याच्यामध्ये इन विच राईट ज्यामध्ये हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द किंवा बाउंडेड टू द टर्शरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द टर्शरी अल्किल हलाइड. कळालं इथपर्यंत? बघा अल्किल हलाइड काय आहे ते कळालं, त्याची डेफिनेशन कळाली, त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन कळालं, त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कळाला, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, ते कशाच्या बेसिसवर केलं? हॅलोजन ॲटम नेमकं कुठल्या कार्बनला जोडणार आहे, कुठल्या टाईपच्या कार्बनला जोडणार आहे. त्यानंतर मग आपण त्याचे पण क्लासिफिकेशन 3 पार्टमध्ये केलं. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू द प्रायमरी कार्बन इज नोन ॲज द प्रायमरी अल्किल हलाइड. त्यानंतर सेकंडरी अल्किल हलाइड म्हणजे काय? असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हॅलोजन ॲटम इज बाउंडेड टू द सेकंडरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द सेकंडरी अल्किल हलाइड. आणि टर्शरी अल्किल हलाइड कशाला म्हणायचं? असा अल्किल हलाइड ज्यामध्ये हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द टर्शरी कार्बन ॲटम इज नोन ॲज द टर्शरी अल्किल हलाइड. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. मग सेकंडरी अल्किल हलाइड नेक्स्ट टॉपिक टाका, व्हिडिओला पॉज करा आणि हे डेफिनेशन लिहून घ्या. त्यानंतर त्याचं हे एक्झाम्पल पण लिहून घ्या. आणि त्यानंतर टर्शरीचं पण टर्शरी अल्किल हलाइड टॉपिक टाका, अंडरलाईन करा राईट. आणि त्यानंतर त्याची पण डेफिनेशन लिहून घ्या. ठीक आहे, समजलं? राहिलेलं काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. चालतंय. थँक्यू.